सुप्रभात, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मला खूप झोप यायला लागल्या कारण की काल रात्री मी 1 वाजता झोपले आणि सकाळी 7 वाजता उठलो. 1 वाजून गेलता मला सगळे कामं आवरून झोपण्यासाठी. चलो भाई देखो अब मैं क्या आज एकादशी आहे, त्या निमित्तानं आज आहे वरीचा भात. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. आता आई जी आहे ती बाहेर आवरत्या आणि मी ब्रश करून घेणार आहे. हे आपला ब्रश कोलगेट ब्रश करून मी आंघोळ करून घेईन आणि आवरेन आणि त्यानंतर मी कामावर निघेन. शाबास बेटा. मी आत्ता देवपूजा केल्या, इथं देवपूजा झाली आपली. तर मी अगरबत्ती लावलं देवासमोर सकाळी. आणि आज आहे आपली एकादशी. एकादशीच्या निमित्तानं हा माझा डबा, ज्यामध्ये वरीचा भात, बटाट्याची आमटी वगैरे आहे. नाश्त्याला पण तेच आहे आपल्याला. मी जेव्हा नाश्ता करत असेल त्यावेळी मी तुम्हाला दाखवेन की आपल्या डब्यामध्ये काय बनवलं आहे ते. ठीक आहे, तर मी आता पटकन निघतो कामावर कारण की आपल्याला नेहमीप्रमाणे उशीर झालेला आहे. मेरे को जाना पड़ेगा. थंडीचं वातावरण आहे. मी आता घरातून निघलोय आपली गाडी हुडकत. यामध्ये आपली गाडी हवा इथं. हे कुत्रं उभारलं इथं, आपली गाडी आहे. बघू शकताय थंडी खूप वाढली आहे इथं. बात तो सही है. 7:30ला 10 कमी आहेत आणि मी माझ्या कामावर पोचलेलो आहे. तर मित्रांनो, इथे बघा, आज मला नाश्त्याला शाबूची खिचडी आणि त्याच्यावर दही मिळाल्या आणि नाश्त्यासाठी आईने डब्बा सुद्धा दिला. आता मी जेवायला बसलोय. जेवणामध्ये आहे आपली बटाट्याची भाजी टाईप आमटी आणि हा आहे वरीचा भात आणि हे आहे उपवासाचे सांडगे. हे सगळं आपलं जेवण आहे. आता मी जेवणार आणि माझं काम बऱ्यापैकी आवरलंय. जूम परत न जाऊन बसणार आपल्या कामासाठी. तर मी पटकन जूम घेतो आणि एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभकामना. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या. मी आता आपल्या घरात आलोय आणि मी खूपच जास्त वैतागलोय, खूप जास्त थकलोय. काय डोकं दुखाले माझं. हे हळकुंडबद्दल विचारायचं होतं, ते राहून गेलं, मी विसरलो. मी डायरेक्ट घरी आलो आणि आता घरात इथं दूध ठेवलं आहे. ते दूध फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे होतं. आईनं आपण पिऊ शकतो म्हणून ठेवलेलं. इथं बघा ही भांडी आहेत, हे घासायची आहेत. अजून बाहेर टब भरायला ठेवलं आहे आणि माझं खूपच जास्त डोकं दुखालं. मी आवरून सगळं झोपणार आहे पटकन आणि त्यानंतर आई आल्यानंतर बघू. इथं मी आत्ता हंतरून टाकलो आहे आणि मला झोपायचं आहे. मला झोप घ्यायची आहे. माझी झोप पूर्ण झाली नाही. आपल्याला आपले जे आधीचे क्रिसमसचा व्हिडिओ आणि आपला त्याचा सेकंड पार्ट, ह्या दोघांचे व्हिडिओ मी काल रात्री एडिट करतो आणि मला 2 वाजले. त्यामध्ये सकाळी परत 7ला उठलो आणि परत ती धावपळ कामावर आणि तर थोडं थकलो आहे यार. मग आता जरा पडतो, मला झोप लागेल. आई येईल. हे ब्लॉग इथे एंड होत नाही. आई येऊन दे. आई आल्यानंतर अजून काय घडलं तर तेही तुम्हाला दाखवेन आणि त्यानंतर मग आपल्या या ब्लॉगचा एंड होईल. आणि मी तुम्हा सर्वांना थँक्यू म्हणतो की तुम्ही लोक एवढे सपोर्ट करताय. ठीक आहे, माझ्यासोबत जुडलायसा, माझे ब्लॉग बघतायसा, मी काय चालले माझ्या आयुष्यात हे तुम्हाला कळतंय. तर त्यासाठी थँक्यू सो मच. आईने येताना अननस आणलेली. आज आपला एकादशीचा उपवास आहे. गोड आहे, छान आहे. आता वाजलं रात्रीचे 10:30. मगाच्या झोपलेलो आणि आई घरात आल्या. कशा आल्या मला माहीत नाही कारण की मी चेन लावलेली तिथं. तिनं कशी उघडली मला अजून माहीत नाही. म्हणजे ही आल्या म्हणजे कोण पण येऊ शकता. पुढच्या वेळपासून कढीवालींनी. आणि आपल्या ब्लॉगचा इथंच एंड होतं. मी तुम्हाला भेटतो आपल्या उद्याच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र. बाय बाय.